नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली सायली आणि अर्जुन या दोघांना सुमनचा पत्ता मिळणार आहे आणि ते दोघंही सुमनच्या जवळ पोहोचणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण भूमी आणि त्याचबरोबर काव्या या दोघींमुळे या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने होणार आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कल्पनाने हलव्याचे दागिने आणलेले आहेत आणि ती सायलीला छान अशी तयार करत असते. त्याच वेळी भूमी त्याचबरोबर काव्या आणि सखी तिथे आलेले असतात. मग सखी म्हणत असते की खरंच खूप नाजूक दागिने बनवलेले आहेत. त्याच वेळी काव्या पण म्हणते की हो, मीराच्या हातात जादू आहे आणि खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता सगळेजणच तिथे असतात. मग ह्या सगळ्या म्हणतात की आम्ही नटवतो सायलीला. तेव्हा कल्पना म्हणते चालेल, तुम्ही नटवा. मग सखी तिथं असते आणि सखी म्हणत असते की खरंच म्हणजे तुमच्या दोघांचं जे काही नातं आहे, तुमच्या घरातलं जे काही सगळं वातावरण आहे ना, ते खरंच खूप छान आहे असं सखी सांगू लागते. तेव्हा सखी म्हणत असते नाहीतर आमच्या लग्नात काय, आमची एवढी पहिली संक्रांत असून त्याचं कोणाला काहीच नाहीये असं इकडे सखी बोलत असते. तेव्हा तिला सायली सांगू लागते अगं काळजी नको करू, सगळी नाती खरंच खूप छान असतात, उगीच तू त्याचा ना चुकीचा अर्थ काढत असते. असं काही नाही होणार आहे, विचार कर तू, आमच्या नात्यात पण असंच होतं ना, पण आता बघ फरक तर पडतच असतो असं सगळं सांगितलं जात असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू असतात. तर इकडे काव्या भूमी सगळेजण तिथं आलेले आहेत आणि ह्या सगळ्या जणी खूप छान अशी मौज मजा चालू आहे आणि छान पद्धतीने त्यांचं हे सगळं बोलणं चालू असतं. सायलीला तयार करत असतात आणि सखी म्हणत असते की बघितलं ना, सायली अर्जुन सगळेजण तिला समजून सांगू लागतात की काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला अस्मिताने ओरडतच वरती आणलेलं असतं आणि म्हणत असते की अजिबात तुझं काही ऐकून घेतलं जाणार नाहीये, चल पहिलं तयार व्हायचंय, ते दागिने घालायचे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, अजिबात नाही, मला नकोय ते, मी सांगितलंय ना, असं अर्जुन तिथे ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र तिथे अस्मिता कल्पना सगळेजण तिथे असतात. अस्मिता म्हणते की पूर्णाजीने सांगितलंय ना की सगळं सगळं रीतिरिवाजाप्रमाणे झालं पाहिजे, मग अर्जुन तू असं का करतोस रे, असं अस्मिता विचारू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे हे सगळं, परंतु आता मी नाही ऐकणार आहे, मला नाही घालायचे ते दागिने, मी तयार झालोय ना. या सगळ्या जणी पण त्याला बोलत असतात, पण अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो मात्र हट्टालाच असतो की नाही, मी ऐकणारच नाहीये तुमचं कोणाचं, एवढाच त्याचा हट्ट चाललेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आता काव्या सगळेजण तिथं आहेत, सगळेजण समजून सांगत असतात. तेवढ्यात काव्याला एक कॉल येतो आणि काव्या म्हणते की मी आलेच, मला एक फोन आलेला आहे असं काव्या सांगते आणि तिथून जाऊ लागते. काव्या तिथून चाललेली असते. त्याच वेळी बाकीचे सगळेजण तिथं असतात. तर सायली म्हणत असते की हे बघा, जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही असं म्हणत काव्याने सायलीने अर्जुनला धमकी दिलेली असते आणि त्याला म्हणत असते की बघ, नाही बोललास तर काय होईल बघ, असं अर्जुनला ती म्हणत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे. अर्जुनने तोंड पाडलेलं असतं आणि तो आता तिथे येऊन बसलेला असतो, कारण त्याला हे सगळं ऐकण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय नसतो. त्यासोबतच आता ते दागिने सायली म्हणते की मी स्वतः घालते असं म्हणत सायली आता अर्जुनला ते दागिने घालू लागते. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. त्यासोबतच अस्मिता, घरातले सगळेजण तिथे असतात आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सगळेजण बोलत आहेत, एकमेकांशी वागत आहेत. छान असं सगळं घरातलं वातावरण चालू आहे. तर इकडे आता भूमी त्याचबरोबर सखी दोघीही तिथे असतात. भूमी सखीला समजवत असते, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तिचं सांगणं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सखी खरं तर थोडी नाराज झालेली असते, पण भूमीने समजवल्यामुळं तीही नॉर्मल होते. कारण सखीला वाटत असतं की माझाही संसार सुरळीत असा चालू झाला पाहिजे, माझ्याही संसारात सगळ्या गोष्टी नीट असल्या पाहिजेत. पण काही प्रॉब्लेम जे असतात ते सोडवावे तर लागतातच ना. पण सखीच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम येत आहेत ते तिलाच माहित नाही की कशामुळे येत आहेत, कारण तेजस्विनी ही तिची खरी आई नाहीयेच. त्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज फोनवरती बोलत असतो आणि तो जो महिपतचा गुंडा आहे त्याला सांगत असतो की सांगितलेलं कळतंय ना काय करायचं आहे ते, किती वेळा त्याच त्याच गोष्टी सांगायच्या आहेत तुला, आणि मी एकदा सांगितलंय ना की काहीही झालं तरीही हातपाय बांधून ठेवायचे, तिची अजिबात सुटली नाही पाहिजे, कारण मागच्या वेळेस महिपतच्या वेळेस तुम्ही तेच केलेलं आहे.
ती तिथून सुटली तर बघ, असं म्हणत या पद्धतीने तो दम देत असतो आणि सांगत असतो. त्यासोबतच असं म्हणणं असतं की हे बघ, काही झालं तरीही सुमन तिथून सुटता कामा नये आणि तिला हातपाय बांधून चांगले ठेवायचं आहे. आणि नेमकी काव्या फोनवर बोलायला गेलेली असते. हो, मी वेळेवर पोहोचेल हे सगळं ती सांगत असते. आणि मग हे सगळं बोलणं काव्याने ऐकलेलं असतं, पण काव्याला कळत नाहीये की हे कोणाबद्दल बोललं जाते. आता इकडे सरळ सरळ तो बोलत असतो की मी तुमचा बॉस झालोय. महिपत माहितीये ना, त्या दिवशी सुटला आणि काय झालं, पोलिसांना सापडला. काय उपयोग काय झाला त्याचा सांग. त्यामुळं आज जी व्यक्ती आहे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं, ती पळून जाता कामा नये. इकडे आता सायलीला हळदी कुंकू लावलं जातं. कार्यक्रमाला सुरुवात केलेली असते. सायली आणि अर्जुन दोघंही बसलेले असतात आणि कल्पना त्यांचं औक्षण करत असते. अस्मिता सुद्धा तिथं आलेली आहे आणि छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. सायली हे सगळं अगदी मनापासून पाहत असते. तिचं कोड कौतुक केलं जात असतं. काव्या मात्र आता कासावीस झालेली असते. काव्याला खूप काळजी वाटत असते. काव्या म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही घडतंय ते थोडंसं विचित्रच चाललेलं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष ठेवावंच लागणार आहे. हे इकडे काव्याच्या डोक्यात चालू झालेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता काव्याला असं झालंय की कधी एकदा मी ह्या सगळ्या गोष्टी सांगते, असं काव्याला झालेलं आहे. आणि काव्या मात्र इकडे सायलीला सांगण्यासाठी आलेली असते. परंतु गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात की ज्याचा विचारही केलेला नसतो. तर इकडे सायली आणि कल्पना आता सगळ्यांना हळदी कुंकू लावत असतात, वाण देत असतात. आणि कल्पना सांगत असते की सायलीने ह्यावेळेस सगळ्यांना वाण देण्यासाठी तिने स्वतः जी रोपं रुजवलेली आहेत ती आणलेली आहेत आणि सगळ्यांना वाण ती त्या पद्धतीनं देत आहे असंही सांगितलं जात असतं. तर इकडे सायलीने जो वाण आणलेला आहे तो वाण सगळ्यांना दिला जात असतो. इकडे सायली आणि अर्जुनला खूप राग आलेला असतो. म्हणजे किती मूर्ख नागराज आहे, एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही तो तिथं आलेला आहे. या गोष्टीचा सायली आणि अर्जुनला खूप राग येत असतो. आणि ते दोघंही बोलत असतात तेव्हा सायली म्हणते मी आलेच, असं म्हणत सायली आता नागराजकडे जाते आणि ती म्हणत असते की नागराज काका, एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जे काय वागलंय ना ते चुकीचंच आहे. परंतु तुमच्यामुळं जे काय झालेलं आहे त्यामुळं जर सुमन काकूला काय झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आहोत आणि आम्ही लवकरच सुमन काकूला शोधू. तेव्हा नागराज म्हणतो अगं आम्ही काय म्हणतेस, आपण शोधूया. मी पण तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून झालेत, पण कुणाकडे सुमन नाहीये, त्यामुळं तू असं नको ना बोलू, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते हो, मला माहिती आहे तुमचं काय चाललेलं आहे ते. तुम्ही मला एवढं सगळं झालेलं असून पण तुम्ही इथं आलेला आहात ही गोष्टच आम्हाला पटलेली नाहीये. पण सुभेदारांच्या घरी जेवढे पाहुणे येतात त्या सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार हा व्यवस्थितच केला जातो, असंही सायलीने सांगितलेलं असतं. इकडे आता साक्षी घरी आलेली असते. म्हणजे साक्षी ज्या संकटात होती त्या संकटाचा विचारही कोणी करू शकत नाहीये. एवढी आग लागलेली होती, त्यात साक्षी पडलेली होती. हे सगळं घडत असतं आणि सचिन म्हणत असतो की सॅम कुठं होतीस तू, अगं किती वेळ, मला सांग बरं, मी कधीपासून तुझी वाट पाहतोय, असं म्हणत तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की काही नाही रे. आणि ती घाबरलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो की तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते, सांग मला काय झालंय, तू कुठं अडकलेली, कोणत्या संकटात तर नव्हतीस ना, असं सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की नाही रे, एक प्रॉब्लेम झालेला होता. तेव्हा मात्र तिला विचारलं जातं. तेव्हा ती सांगू लागते की काय झालं माहितीये का, मी गेले होते बाहेर, एक अपघात झाला, माझ्यासमोर त्या गाडीने पेट घेतला, मी थोडक्यात बचावली आहे, नाही तर माझी ही हालत खूप बेकार झाली असते, असं ती सांगत असते. तेव्हा त्याला म्हणत असते की मला नको ना सोडून जाऊ कुठं. इकडे आता भूमी थोडी बाजूला आलेली असते आणि नागराजने आता जो व्हिडिओ मागवलेला असतो तो व्हिडिओ तो पाहते, कारण नागराज तो व्हिडिओ पाहत असतो. आणि भूमीच्या हाईटमुळं भूमीला सहज नागराजच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ दिसतो. आणि मग भूमी मात्र जेव्हा तो व्हिडिओ पाहते तेव्हा खरं तर धक्काच बसलेला असतो, कारण त्या व्हिडिओमध्ये सुमन दिसते. आणि भूमी त्या क्षणी ओरडते सुमन काकी. पुन्हा ती शांत होते आणि म्हणू लागते की तसं नाहीये, म्हणजे नागराज काका सुमन काकी कुठे आहे हे मी तुम्हाला विचारते, असं भूमी स्वतःच तिथे सारवासारव करते. तेव्हा नागराज म्हणतो की हो ना. तेव्हा ती म्हणते हो, आम्हाला सायलीने सगळं सांगितलेलं आहे, काळजी करू नका, सुमन काकी लवकरच सापडते, असं इकडे भूमी सांगू लागते. तेव्हा मात्र
आता भूमी बाजूला आलेली असते, तिला खूप वाईट वाटत असतं, असं टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे. मग ह्या तिघीही बाहेर येतात. काव्या म्हणते की अगं सांगू का, मगाशी मी फोनवर बोलायला गेलते ना, तेव्हा त्यांचं ते बोलणं ऐकलेलं आहे. भूमी म्हणते की मी स्वतः तो व्हिडिओ पाहिलाय, त्या सुमन काकीच होत्या आणि त्यांना बांधून वगैरे ठेवले, म्हणजे त्यांना किडनॅप केले आणि हे नागराज काकांनीच केलेलं आहे. आता काय करायचं, तो व्हिडिओ आपल्याला मिळायला पाहिजे, मग आपण सायली आणि अर्जुनला सांगू शकतो, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र त्या दोघी म्हणतात की चला आपण आयडिया करूया. सखी तिथं जाते आणि नागराजला म्हणू लागते की नागराज काका माझा फोटो काढा ना. तेव्हा तो म्हणतो दे तुझा मोबाईल. तेव्हा सखी म्हणते काढा तुमच्या मोबाईलमध्ये, नंतर पाठवले तरी चालतील. आता सखी गोड आहे, छोटीशी आहे, नागराज तिचा ऐकतो कारण आपल्या मुलीसारखीच आहे असं त्याला वाटत असतं. आणि मग काव्या आणि भूमी त्यानंतर तिथे येतात. म्हणजे ह्यात सगळ्यांचा प्लॅन ठरलेला असतो की नागराजला कसं अडकवायचं. आणि मग आलेले असतात आणि म्हणतात की मी काढते. काव्या म्हणते मी काढते. भूमी म्हणते की हो काव्या खूप छान पद्धतीने फोटो काढते, तुम्ही थांबा तुमचेही काढले जातील, असं इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की मला एक कॉल येणार आहे. काव्या म्हणते अहो तुम्हाला कॉल आला तर मी देईल ना मोबाईल, एवढं काय त्याच्यामध्ये, फोटो काढायचे आहेत ना, तुमचा मोबाईल खरंच छान आहे, त्यात छान फोटो येतात. म्हणजे इकडे नागराजला चांगलंच यांनी पोपट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे नागराजची वाट लागलेली असते, कारण तो व्हिडिओ त्या पोरी पाठवून घेत असतात स्वतःच्या मोबाईलवरती. इकडे इकडे विचारलं जात असतं की काय झाले सांग. तेव्हा साक्षी काहीच सांगत नाहीये, कारण इकडे सचिनला काळजी वाटत आहे असं तो दाखवत आहे, परंतु साक्षी सुद्धा हुशारीने सगळ्या गोष्टी हँडल करत असते. ती म्हणत असते माझ्या समोर तिथं गाडीने पेट घेतला आणि त्या गाडीतला एक माणूस मेला. मी इतकी घाबरले होते ना, कितीतरी वेळ मी माझ्या गाडीत येऊन सुन्न थांबलेले, कारण इकडे साक्षीच्या कपड्यांना धुराचा वगैरे वास येत असतो असं त्याचं म्हणणं असतं. आणि साक्षी म्हणत असते की काय मला माहीत नाहीये काय झालेलं आहे, पण तू मला सोडून जाऊ नकोस हा, प्लीज तू माझ्यासोबत राहा, असं साक्षी आवर्जून त्याला सांगत असते. कारण आता साक्षीला आधाराची गरज आहे आणि नेमकं सचिन तिच्यासोबत आहे म्हणून तिला थोडंसं बरं वाटत आहे. पण साक्षीला माहीत नाहीये हा माणूस पण काय आहे, ते कोणत्या वेळी फसवून निघून जाईल काही सांगता येत नाही. इकडे सायली आणि अर्जुन या दोघांना एका रूममध्ये बोलवलं जातं. सायली म्हणते अहो तुम्ही का बोलवलंय मला. अर्जुन म्हणतो की मी कुठं बोलवलंय तुला. त्या म्हणते की नाही तुम्हीच बोलवलंय. दोघांचाही वाद चालू असतो. तेव्हा या सगळ्याजणी तिथे येतात आणि म्हणू लागतात की नाही आम्हीच तुम्हाला दोघांना बोलवलंय. इकडे नागराज म्हणतो माझ्या लक्षात तर आलेलं आहे की इकडे अर्जुन आणि सायलीला काही सुमनबद्दल कळलेलं नाहीये, पण मला तिकडं सुमनकडे गेलं पाहिजे. इकडं काव्या म्हणत असते की हे बघा नागराज काकांना मगाशी मी बोलताना ऐकलं, एका बाईला बांधून ठेवण्याबद्दल ते बोलत होते, अजिबात तिथून सोडायचं नाहीये, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं होतं, परंतु मला काही ते पटलेलं नाही असं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की भूमी सांगते की मी स्वतः सुमन काकूंना पाहिलेलं आहे, सुमन काकूच होत्या त्या, मला माहिती आहे, असं इकडे भूमी सांगत असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चाललेल्या आहेत ह्या सायली आणि अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. ते दोघंही म्हणत असतात की काय एवढं विचित्र पद्धतीने हे सगळं चालू आहे, नाही हे आपल्याला कळलंच पाहिजे. आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन दोघंही बरोबर त्या गोडाऊनच्या बाजूला केलेले आहेत, म्हणजे त्या लोकेशनवर तर पोहोचलेले आहेत जिथं सुमन आहे, कारण त्या व्हिडिओमधून त्यांनी अंदाज काढला आणि त्या लोकेशनपर्यंत पोहोचले. आता तिथे गेल्यानंतर तो एक रूम असते, त्याचा दरवाजा ते ढकलतात, पण तिथे त्यांना काहीच नाही दिसत. सायली म्हणते आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का, नाही मला असं वाटतंय. तेव्हा सुमनच्या लक्षात येतं की इथं कोणतरी आपल्याला सोडवण्यासाठी आलेलं आहे. आणि मग सुमन स्वतः तिथून धडपड करायला सुरुवात करते, कारण इथंच जर का तिला एका कोपऱ्यात ठेवलेला आहे, म्हणजे दरवाजा उघडला तर दिसू नये अशा ठिकाणी. आणि मग सुमन ज्या पद्धतीने पुढे येते आणि आवाज येतो तेव्हा सायली आणि अर्जुन तिथून जाणार असतात, पण त्यांच्या लक्षात येतं की इथं कोणीतरी आहे. आणि मग अर्जुन दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय त्याला समोर सुमन दिसते. खरं तर दोघांनाही धक्का बसलाय, म्हणजे सुमन काकूची ही अवस्था करणारा ह्या नागराजची अर्जुन आणि सायली दोघेही वाट लावणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.